हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. दुपारची वेळ झालेली आहे आणि वीरा आज लवकर घरी आली बिकॉज सॅटर्डेला तिला सकाळची शाळा असते आणि 12 वाजेपर्यंत ती घरीही येते. सो दुपारी आमची इथे मस्ती चालू होती. वीरा लवकर घरी आल्यामुळे सगळ्यांचं लवकर जेवण झालं आणि आजी एका साईडला तिचं विणकाम करत होती. तर आजीकडे भरपूर असे कलेक्शन्स आहेत तिने जे विणकाम केलेलं होतं त्याबद्दल. तोरण आहे, टेबलवर टाकण्यासाठी रुमाल आहे, परत तोरण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, वेगवेगळे डिझाईन्स केलेले आहेत. तुम्हाला जर त्याचं कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट करा, तर नक्की तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. तर आत्ता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात की रिंग जी आहे वीराची खेळण्याची ती वीरा मला शिकवत आहे, सांगत आहे ती मला लेफ्ट टू राईट कसं मूव्ह व्हायचं किंवा राईट टू लेफ्ट कसं मूव्ह व्हायचं हे ती मला शिकवत आहे. तर आमचा हा जो गोंधळ चालू होता त्या गोंधळमध्ये आजी जे तोरण विणत होती ते तोरणचं एक फूल कमी झालं, त्यामुळे रिपीट आजीला ते एक लाईन आहे ती परत करावी लागली. तर आजी तेच सांगत होती आम्हाला की तुमच्या दोघींच्या गोंधळामुळे माझं एक चुकलं आणि मला हे परत रिपीट काम करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे आमचं काम सुरू आहे, म्हणजे खेळण्याचं काम सुरू आहे, आजीचं स्वतःचं काम सुरू आहे आणि वीराचं शिकवण्याचं काम सुरू आहे. चला तर मग तुम्हीही अशीच मस्ती करता की नाही तुमच्या छोट्या बहिणीसोबत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. वीराचं आणि माझं खेळून झालं आणि आजीची जी एक लाईन चुकली होती आमच्यामुळे तीही रिपीट केली आजीने आणि व्यवस्थित ती एक लाईन कंप्लीट केली. तर आत्ता इथे एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही रेसिपी ऑलरेडीही मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तरीही तुमच्यासोबत रिटर्न शेअर करत आहे, कारण आजीचं असं म्हणणं होतं की थोडंसं पॅकेटमध्ये प्रीमिक्स राहिलेलं आहे गुलाबजामचं, तर ते करून घेऊया. तर त्यासाठी आता मी ते गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे. हे पॅकेट 400 ग्रामचं आहे. साधारणतः 95-100 रुपीजपर्यंत हे पॅकेट येतं, पण यातलं जे अर्धं पॅकेट होतं ते मावशीने ऑलरेडी यूज केलेलं होतं आणि थोडंच पीठ राहिलेलं होतं. तर त्याच पिठाचे आता इथे गुलाबजाम करत आहेत. अगदी मोजून 20 ते 25 गुलाबजाम तयार झाले, तेही छोटे छोटे तयार झाले. जर मोठ्या साईजचे गुलाबजाम केले तर 10 ते 15च गुलाबजाम तयार होतील. तर आता इथे प्रीमिक्स थोडंच आहे, तर छोटे छोटेच गोळे करणार आहे मी गुलाबजामचे आणि तयार करणार आहे गुलाबजाम.
तर अजून एक जो व्हिडिओ आहे त्यामध्ये टिप्स अँड ट्रिक्स दोन्हीही सांगितले आहेत की गुलाबजाम कसे तयार करायचे किंवा क्रॅक्स आले तर काय होतील किंवा पाक कसा तयार करायचा आणि जर तुम्ही खवा यूज करून जर गुलाबजाम करत असताल तर तेही कसं करायचं तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की विजिट करा. डेफिनेटली तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन भेटेल गुलाबजामबद्दल आणि तुमचं गुलाबजाम हे व्यवस्थित होईल. छान पाक गुलाबजाममध्ये मुरेल आणि जो गुलाबजाममध्ये गुठळ्या होतात सेंटरला तर तेही अवॉइड कसं करायचं त्याबद्दलही सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. सो तो व्हिडिओ नक्कीच चेकआउट करा तुम्ही. आत्ता जे गुलाबजाम बनवत आहे मी ते प्रीमिक्स यूज करून करत आहे. तर 400 ग्राम पॅकेटमधलं हाफ तर मावशीने यूज केलेलं होतं. आता इथे हाफ मी यूज करत आहेत. साधारणतः मग 200 ग्राम असतील ज्याच्यामध्ये 10 ते 15 मोठे गुलाबजाम तयार होतील. तर सर्वात आधी पीठ घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घेतलं पीठ. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे ते पीठ आणि पाणी छान असं मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर गोळे तयार करायचे आहेत. आता गोळे तयार करताना अजिबात क्रॅक्स नाही आले पाहिजे त्याच्यामध्ये. जर क्रॅक्स होत असतील तर 2-3 थेंब पाण्याचे टाकायचे आहेत. पुन्हा ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता इथे समोर विरा बसली आहे तर ती निवांत काही बसणार नाही तर माझ्यासोबत तीही गोळे तयार करत आहे. तर लास्टचा एक गोळा तिला तयार करायला दिला आणि व्यवस्थित तिने तो गोळा तयारही केला. तर साईडला पाक तयार करायलाही ठेवलेला आहे. साधारणतः मोठे 2 ते 3 वाटी अशी साखर घेतली. एक मोठा तांब्या पाणी घेतलं आणि पाक तयार करायला ठेवलं. पाक एकदम पाण्यासारखा तयार करायचा आहे, जास्त घट्ट करायचा नाही आहे. जर जास्त घट्ट केला तर गुलाबजाममध्ये तो जास्त ॲब्झॉर्ब होणार नाहीत आणि आपले गुलाबजाम हे ज्युसी होणार नाहीत. तर ज्युसी गुलाबजाम करण्यासाठी जास्त घट्ट असा पाक तयार करायचा नाही. फक्त एक 2 ते 3 मिनिट किंवा जास्तीत जास्त 5 मिनिट चांगला पाक आपला उकळू द्यायचा आहे, शिजू द्यायचं आहे आणि त्या उकळलेल्या पाकामध्येच आपले गुलाबजाम टाकायचे आहे जेणेकरून लवकर गुलाबजाम पाक ॲब्झॉर्ब करतील आणि छान ज्युसी असे गुलाबजाम आपले तयार होतील. गुलाबजाम तयार करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे जास्त तेल तापलेलं नसावं. जास्त जर तेल तापलं तर गुलाबजाम लवकर काळे होतात आणि सेंटरपर्यंत ते तळून निघत नाहीत. तर एकदम स्लो गॅस करायचा आहे आणि बारीक फ्लेमवरच चांगले आपले गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत जेणेकरून हळूहळू त्याचा रंग डार्क होत जाईल आणि गुलाबजाम ही सेंटरपर्यंत चांगले फ्राय होऊन येतील. अजिबात मध्ये गुठळ्या अशा राहणार नाहीत. तर ही टिप नक्की तुम्ही फॉलो करा. आता इथे तेल खूप तापलेलं होतं माझ्याकडून तर पहिले जे 4 गुलाबजाम टाकले होते तर ते पटकन काळे व्हायला लागले. त्याच्यामुळे पटकन मी गॅस इथे बंद केला आणि गुलाबजामही काढून घेतले आणि साईडला ठेवले. कारण जर तसंच तेलामध्ये ठेवले असते तर अजून काळे झाले असते आणि नीट असे शिजलेही नसते. त्यामुळे पटकन ते काढून घेतले आणि थोडंसं टेम्परेचर कमी करण्यासाठी मी गॅसचा फ्लेमही बंद करून टाकला आणि नंतर परत गॅस ऑन केला आणि एक एक करून मग गुलाबजामचे बॅच तळून घेतले. तर गुलाबजाम अशाच प्रकारे तळून झाल्यानंतर पाकामध्ये ॲड करायचे आहेत. 4 ते 5 तास चांगले सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत किंवा तुम्ही ओव्हरनाईटही ठेवू शकता. आणि अशा प्रकारे सिंपल साध्या पद्धतीने प्रीमिक्स यूज करून गुलाबजाम तयार करायचे आहेत. तर रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. विराची माझी मस्ती कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आजीने बनवलेले जे तोरण आहेत, रुमाल आहे किंवा जो पडदा आहे दरवाजासाठी बनवलेला लोकरचा तर तो बघायचा असेल तर त्यासाठीही कमेंट करा. तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर तेही कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. बाय.